वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येण्याचा मनोदय व्यक्त केला। त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातले गुरु पुण्यातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शैलेश पाटकर यांच्या समोरच डॉक्टर विखे यांनी ही फटकेबाजी केली। विखे न्यूरोसर्जन आहेत। त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे धडे डॉक्टर पाटकर यांच्याकडून घेतले। अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात ही गुरु शिष्याची जोडी पाहुणे म्हणून एकाच व्यासपीठावर आली होती। डॉक्टर पाटकर यांनी डॉक्टर विखे यांचा आपला शिष्य असा उल्लेख केला। माझ्या वैद्यकीय डिग्रीवर संशय घेऊन टीका करणाऱ्यांना आता उत्तर मिळाले असेल, मी खरोखरच न्यूरोसर्जन आहे याची आता विरोधकांना खात्री पटली असेल। सुरुवातीच्या काळात वैद्यकीय सेवा करताना आपण रुग्णांना वास्तववादी सल्ले देत होतो, मात्र काही लोकांनी त्याचा उलटा अर्थ घेतला। गेल्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला, आता पुन्हा वैद्यकीय व्यवसायात जाऊन लोकांची सेवा करण्याचा विचार करतोय। त्यामुळे आगामी काळात माजी खासदार सुजय विखे हे खरोखरच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होणार आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।